भारताचे महान शूरवीर एक राजपूत योद्धा आहे महाराणा संग्राम सिंग, ज्यांना आपण सगळे राणा सांगा म्हणून ओळखतो. तर झालं असं की एक दोन तीन दिवसांपूर्वी असं घडलं की भारताच्या संसदेमध्ये एक नेता आहे, त्याने असा उल्लेख केला, त्याने असं म्हटलं की जो बाबर होता, बाबरला भारतामध्ये महाराणा सांगा यांनी आणलं बुवा असं, जे की पूर्ण खोटं आहे, त्यात काहीच तथ्य नाही आहे. इतिहासामध्ये पण याचा कुठंच काही उल्लेख नाही आहे. पण हा नेता कोण आहे ज्याने असं म्हटलं की बाबरला भारतामध्ये महाराणा सांगा यांनी आणलं? तर हा नेता तोच आहे ज्याला आपण निवडून दिलं आहे, आपण जनतेने त्याला निवडून दिलं आहे. आणि ही लोक असे आहेत ना की हे आपल्याच योद्ध्यांचा, आपले जे पूर्वज होते, महान योद्धे होते, यांचा अपमान करताना एक मिनिटाचाही मागे पुढे विचार नाही करत. हे तेच लोक आहे जे अकबराची पूजा करतात, जे औरंगजेबाची पूजा करतात, हे तेच लोक आहे ज्यांना महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज हे नाही चालत. यांना अकबर, औरंगजेब, बाबर हे लोक पाहिजे, यांची पूजा करणारे हे लोक आहे. आणि ते आपल्यातलेच आहे, ते बाहेरचे कुणी नाही आहे. राहिला विषय बाबरला भारतात कोणी आणलं होतं, तर बाबरला भारतामध्ये एक दिल्लीचा सुलतान होता इब्राहिम लोधीमधून, त्याला हरवण्यासाठी आणलं होतं. आता याचा सोर्स काय आहे, तर बाबरनामा जो आहे, जो की जिहुद्दीन मोहम्मद बाबर याने स्वतः लिहिलं आहे, त्याचा एक चॅप्टर आहे त्याच्यामध्ये, त्याने स्वतः त्याचा उल्लेख केला आहे की बाबरला भारतामध्ये दिल्लीचा जो सुलतान होता इब्राहिम लोधी, त्याला हरवण्यासाठी काही लोकांनी आणलं होतं. जसं की दौलत खान लोधी म्हणून होता, त्याच्यानंतर एक अल्लाउद्दीन लोधी होता. अल्लाउद्दीन लोधी कोण आहे, तर हा इब्राहिम लोधीचा चुलत भाऊ होता. त्यालाच मारण्यासाठी त्याच्या चुलत भावाने बाबरला भारतात बोलवलं होतं. त्याच्यानंतर एक शत्रुसाल म्हणून होता, जो की नॉर्थमधला त्यावेळेचा खूप मोठा व्यक्तिमत्व होतं. त्याने ह्या लोकांनी बाबरला भारतात बोलवलं होतं इब्राहिम लोधीला मारण्यासाठी, आणि जे की झालं. आणि बाबर भारतात आल्यानंतर ज्यांनी बाबरला भारतात बोलवलं होतं ना, त्या लोकांनाही बाबरने एक पुढच्या 50-60 वर्षात संपवून टाकलं, आणि बाबर स्वतः तिथला हे बनला. पण ही लोक असं कसं काय संसदेमध्ये असा उल्लेख करू शकतात? तर हे सगळं आपल्यामुळेच आहे. याला जबाबदार कोणी दुसरं कोणी नाही, आपणच आहे. आणि ही गोष्ट घडल्यावर सुद्धा याचा एक दोन तीन दिवसापर्यंत निषेध कोणीच नव्हता केला. आता काल व परवापासनं आवाज उठायला सुरुवात झाली आहे. याला जबाबदार आपणच आहे. आणि जर आपण याला आत्ता जर उत्तर नाही दिलं ना, तर हे खूप पुढे वाढत चालणार आहे.